ती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता, माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले का संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले। पराभवामुळे खरंच ते एवढे व्यथित होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं। 4 दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्स संदर्भातली, एमबी पावडर। तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मुवमेंट, आता मी बी लक्ष ठेवून होतो, शेवटी मी आता आमदार झालोय, माझे सोर्सेस चांगले आहेत, काही तुमच्यामधले आहेत, काही बाहेरचे आहेत, तर या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या। पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्याबरोबर येत नाही, मतदार आपल्याबरोबर राहत नाही, यामुळं अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझे लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतंय। तशा चर्चा माझ्या कानावर आल्या। 4 दिवसापूर्वी झाल्यावर उतावळेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या, संगमनेरच्या तरुणाला व्यसनाधीन केलं जातंय। पण हा जो आमदार आहे, हा जर सुपारी खात नाही, बडीशोप खात नाही, याला त्याचं महत्व कळतं, तर हा कशाला कोणाला व्यसनाधीन करेल। पण आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो का जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झालेत, यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देतंय, आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे। आणि मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री महोदय यांना विनंती करणार आहे का या प्रकरणामध्ये नार्कोटिक डिपार्टमेंट असेल, अजून जे काही डिपार्टमेंट असतील, या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन या संगमनेरमध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राजाश्रय मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे। कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं, हा भाग करणं हे मी बघतोय। ठीक आहे, पराभव झाला, हार जीत निवडणुकीमध्ये चालू असती, मोठ्या मनाने स्वीकारायची असती, झालेल्या चुकातून सुधरून पुढे जायचं असतं। विकास काम करताना जर आम्ही चुकत असेल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे। परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय, अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा 1 वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं, ड्रग्सचं प्रमाण वाढलं, हे जे आरोप करताय, तर ज्यावेळेस ही कारवाई झाली, मी निश्चित सांगेल का गेले 40 वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाया झाल्या नाही, संगमनेरमध्ये कारवाया दिसल्या नाही। परंतु ज्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचं उच्चाटनाचा निर्णय घेतला, हे धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या। अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालताय, गोळ्यांचा व्यवसाय चालतो, याला विरोध केला होता। त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी 4 दिवसापूर्वी कारवाई झाली, त्यामध्ये 103 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ सापडलाय। पण मी जबाबदारीने सांगतो, त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली, एक गाडी अजून संगमनेरमध्ये ड्रग्ज चालले आणि हे ड्रग्ज ज्यांनी आणलेत यांना निश्चित राजाश्रय कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे का पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे आहेत, जे आज माझ्यावर आरोप करताय, यांचे मोबाईलचे, यांच्या पीएनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे। यांनी पोलीस प्रशासनावरती या आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी कुणी दबाव आणला, याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शहानिशा झाली पाहिजे। जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत, हा कोणाचा कार्यकर्ता आहे, याला राजाश्रय कोण देतंय, हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे,
हा आता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे? बरं, एक फोटो आला, दुसरा फोटो. तुम्ही आनंदाने केक बनवताय. आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे फोटोच्या माध्यमातून मी दाखवतो. MD ड्रग्स प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माजी लोकप्रतिनिधी केलाय असं मला काही चर्चेत कळालंय. तुम्ही कोणत्या तोंडाने माझ्यावर आरोप करताय? पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही. पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो, यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे, MD ड्रग्स, व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून गोपनीय माहिती आहे का संगमनेरातील काही महिला भगिनींना, मुलींना सुद्धा वाम मार्गाला लावण्याचा प्रकार सुद्धा काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली, हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो. तुम्ही तर राजश्रय देताय, आता मला काळजी घ्यावी लागेल इथून पुढं. माझ्या ऑफिसमध्ये एखादा चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून, पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही. आत्ताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो तर माझ्या घरापाशी संशयित 2 लोकांचा माझ्या घराची आणि माझ्या गाडीची रेकी करताना 2 जणांना माझ्या गाडीने धरलंय. आत्ताच 15 मिनिटापूर्वी. म्हणून मला आपल्या पत्रकार परिषदेला यायला वेळ लागला. त्या 2 जणांच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली. मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे? मी जर माझ्याबरोबर ज्याला फोटो काढायचा आहे मी त्याला उघड फोटो काढून देतो. मग माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार काय सुरू आहे? पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच, पण मोबाईलमध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची, आज मला याच्यामध्ये एक भयंकर षडयंत्र दिसतंय. माझ्याकडे जी माहिती मिळाली 2 गाड्यांमधून ड्रग्स आलं होतं, एकच गाडी कारवाई झाली, एक पळून गेली. मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे, ते शोधले गेले पाहिजे. आणि ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे येतात. मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे का साहेब हे खूप मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट आपल्याला उद्ध्वस्त करायचंय. हे जे तरुणांना व्यसनाधीनकडे घेऊन जाणारे लोक आहेत, हे जे आका आहेत, हे जे त्यांना पाठबळ देत आहे, यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळं MD ड्रग्स प्रकरणाचे आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले, आरोपी दाखवलेत, त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे. पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठंतरी पराभवामुळे व्यथित झालेले काही लोक किती खालच्या स्तराला, खालच्या पातळीवर चाललेत याचं सुद्धा आता संगमनेरकर जनतेने लक्ष दिलं पाहिजे. आणि संगमनेरकर जनतेनेच याचा आता निर्णय घेतला पाहिजे का 40 वर्षाची भीती, दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती. 1 वर्षापूर्वी परिवर्तन झालं होतं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय. मी जर स्वतः सुपारी खात नाही, बडीशोप खात नाही, मला कुठलं व्यसन नाही, माझ्याबरोबर राहणाऱ्यांना मी व्यसन कुठलं नाही. माझ्याबरोबर राहणारा जर कोणी व्यसनी माणूस असेल, माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिसमध्ये कोणी व्यसन करून आला तर मी त्याला बाहेर काढायला लावतो. अजिबात व्यसन माणसाला मी थांबून देत नाही. आणि माझ्यावरती आरोप होतोय का मी तरुणांना वाम मार्गाला लावतोय किंवा हे करतोय. पण आज माझी खात्री, मला विश्वास आहे का याच्या खोलामध्ये गेल्यावर, संगमनेरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अवैध अंमली पदार्थ येत आहे, या अंमली पदार्थाला पाठबळ राजाश्रय कोणाचा होता हे याच्यातून सिद्ध होतंय. तुमचे काही प्रश्न असेल फक्त या संदर्भातले, राजकीय प्रेस आपण विषय जिल्हा स्तरावरचा नाही राहिला, हा विषय राज्य स्तरावर गेलेला आहे. आणि राज्य स्तरावर गेल्यामुळं याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करून मी याच्या पाळामुळापर्यंत जाणार आहे. पण या निमित्ताने हे सांगल, आरोपी तो आहे, मी फोटो कोणाबरोबर दाखवलेत, माझे आमदाराबरोबर फोटो दाखवलेत, मग याला राजश्रय कोणाचा? आज MD ड्रग्सला राजश्रय कोणाचा आहे? माझ्यावर आरोप करायच्या आधी त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे.
तुमच्याच आशीर्वादाने संगमनेरमध्ये अवैध धंदे सुरू होते. पेरलं तुम्ही होतं, जे तुम्ही पेरलं होतं ते उगवलं होतं आणि ते छाटायचं काम माझ्याकडून चालू आहे. मी सगळी छाटणी करतोय. त्यामुळे आज गुन्हे दाखल होत आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे चर्चा होती. तुमच्या कार्यकाळामध्ये राजश्री असल्यामुळे गुन्हेच दाखल होत नव्हते, गुन्हे दाखल होऊनच दिले जात नव्हते. त्यामुळे हे सगळं एकदम शांतपणे सुरू होतं, सुप्तपणे सुरू होतं. आणि आज माझ्या कार्यकाळामध्ये गुन्हे दाखल होत आहे. त्याच्यामुळं जनता सुज्ञ, जनतेला माहिती आहे. जर माझ्याकडून अशा पद्धतीने अशा लोकांना जर पाठबळ असतं तर या प्रकरणं कधीच दाबल्या गेले असते. पण माझा आज मी पुढाकार घेऊन मी सांगतोय, संगमनेरमध्ये हुक्का पार्लर कोण चालवत होतं? हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणांना, कॉलेजच्या मुलांना व्यसनाधीन कोण करत होतं? फ्लोरा टाउनशिपमध्ये कोणाचं हुक्का पार्लर होतं? हुक्का पार्लर लागणारं मटेरियल कोण संगमनेरातून, शहरातून देत होतं? मला नावं घेऊन बोलायला भाग पाडण्याचा जर प्रयत्न त्यांच्याकडून होणार असेल तर त्यांचे पुराव्यासह कागदपत्र गृह विभागाला, गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे देऊन, आता पूर्ण सांगतो तुम्हाला, याच्या मागे किती मोठं षडयंत्र राहून द्या, याच्या मागे किती मोठे माणसं राहून द्या, माझ्याकडे जी माहिती नुसतं संगमनेरच नाही, संगमनेराच्या आशीर्वादाने ते सगळे बाहेर काढायचे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी हा प्रश्न उचलून धरणार आहे. आता जे रेकी करणारे पकडले तिकडे स्थानिक आहे का बाहेरचे आहे? नाही, मी आता खंडोबाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो, त्याच्यामुळं सगळं भंडाऱ्यांनी भरलो होतो. मग आपल्याकडे पत्रकार परिषदेला येण्याच्या निमित्ताने मी घरी फ्रेश होण्यासाठी गेलो असता, मी आवरत असताना मला खालून सांगण्यात आलं का असे 2 जण सारखे 5-6 वेळेस आपल्या घरासमोरून गेलेत. कारण माझ्याला आता पोलीस प्रशासनाने माझ्यावर मागे हमला झाल्यापासून माझं सिक्युरिटी वाढवली, तर त्यांनी तिथं बघितलं तर त्यामध्ये ते मोबाईलवरून शूटिंग काढताना चालले होते, काही फोटो काढले होते त्यांनी. तर त्यांना संशयितपणे जाणवल्यानंतर त्यांनीच ते थांबून मोबाईल तपासला असता त्याच्यामध्ये शूटिंग माझ्या घराची, माझ्या गाडीची शूटिंग आढळून आली. तर मला आता ही भीती वाटू राहिली का उद्या माझ्या घरात म्हणा, माझ्या इथं म्हणा, कुणीतरी काहीतरी एखाद्या बॉक्समध्ये आणून बी ठेवू शकतं. कारण 6 बॉक्स संगमनेरमध्ये आलेत अजून. अशी चर्चा मी काही तुमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीकडूनच, काही मार्केटमधून चर्चा ऐकली का अशा पद्धतीने इथं मोठं सुरू आहे. आणि अजून याच्यात जर खोलात गेलं तर मला एक जबाबदारीने सांगतो का या आरोपीला अटक होऊ नये, याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकणारे माजी लोकप्रतिनिधी याचं उत्तर देतील का? स्पष्ट बोललोय मी. पोलिसांनी कारवाई केली, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. यापूर्वी संगमनेरमध्ये कारवाई होत नव्हत्या, त्याला राजश्रय मिळत होता. आता शेवटी या गोष्टी करताना कुठंतरी काहीतरी लिकेज राहिलं तर एखादी गोष्ट होऊन जाते. पण आज ही कारवाई झाली, ही काही छोटी कारवाई नाही आहे. काय भरोसा उद्या हे आलेलं माझ्या घराच्या बाहेर, माझं ऑफिस आहे खाली, तिथं नेऊन एखाद्याने बॉक्स ठेवला असता. काय माहिती उद्या हा बॉक्स माझ्या ऑफिसमध्ये एखाद्याने पोरगा आला असता, भाऊंना काहीतरी गिफ्ट आहे म्हणून हे दिलं असतं, उद्या दाखवलं असतं. हा एक कुठंतरी पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग मला जाणवतोय. मला बदनाम करण्यासाठी तर हे प्रकार सुरू नाही ना. आणि हे तुमच्याच जवळचे लोक आहेत, हे तुमच्याच जवळचे लोक, तुमच्या राजश्रयाने चालणारे लोक. तुमचा माजी नगरसेवक आत्ता विद्यमान उमेदवार आहे, त्याच्या कुटुंबातील सदस्य आहे असं मला कळालंय. त्याची खात्री तुम्ही बी केली पाहिजे. पण मला कळालेली माहिती ती आहे. त्यामुळं माझ्यावर आरोप प्रत्यारोप होता आणि मी आरोप प्रत्यारोपाला घाबरत नाही. पण वस्तुस्थिती, सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे. खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती संगमनेरमध्ये चालणार नाही, यापुढे आम्ही चालून देणार नाही. पण पुन्हा मी जबाबदारीने सांगतो, सदर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करून हे वाम मार्गाला तरुणांना व्यसनाधीन करणारे जे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा भविष्यात यांना सहआरोपी करता येतं का, यांचा जर आशीर्वाद आणि यांचा जर सहभाग त्याच्यामध्ये सापडतोय का, हे पोलीस प्रशासनाने तपासून घेतलं पाहिजे. फक्त 2 कस्टमर घ्यायला येणार होते, त्यांची नावं सांगणार त्यांनी ते 103 ग्रॅम नाशिकून आला, ते कुठून आणलं होतं? ते जर त्याच्या घरातून त्याने आणलं होतं तर त्याच्या घरी काढायला पडले नाही, त्याच्या घरात तसा साठा होता.
पुढची प्रक्रिया ही काही घडलेलीच नाही. नाही. म्हणून मग याच्यात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे का असं वाटतं का कोणीतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो असं काही? नाही, याच मुद्द्यावर मी म्हणतोय का ज्या पद्धतीने काही पोलीस प्रशासनाकडून कारवाई तर झाली, पण त्यानंतर ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं जर ते झालं नसल तर यासाठीच मला मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची का त्याला धरल्यानंतर त्याच्या घराची तपासणी झाली नाही असं तुम्ही म्हणताय, घराची झाली नाही, प्रॉपर जर इन्व्हेस्टिगेशन होत नसल तर त्याचसाठी वरिष्ठांना मी सांगून याच्यात प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि मी सांगितलंय का पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न झाला हे माझ्याकडे माहिती मला मिळालेली आहे, त्याची मी खात्री शहानिशा केली आहे. मला ते जाणवलंय का माजी आमदारांनी त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होऊ नये, त्याला अटक करू नये यासाठी पोलिसांशी संवाद साधण्याचा, संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी केला, त्यांच्या पीएननी केला, कुणी केला हे आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तपासामध्ये स्पष्ट झालं पाहिजे. पण एवढं मोठं धाडस जर होत असेल तर 2 जण ग्राहक तुम्ही म्हणताय, 2 जणांचे नावं दिले, पण याच्यामध्ये निश्चितच चांगले नावं भविष्यात पुढे येतील असा मला विश्वास आहे. नाही, या रॅकेट बरोबर मी मागाशी एक वाक्य वापरलं, या रॅकेट बरोबर मुलींना वाम मार्गाला लावून काही वेगळे प्रकार होत आहे असं सुद्धा मला 2-3 दिवसामध्ये अननोन मेसेजच्या माध्यमातून काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय, काहींनी प्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता 100% मी तुम्हाला सांगतो, यापूर्वी मी गंभीर होतो, यापूर्वी मी लोकप्रतिनिधी म्हणून आल्यानंतर माझं जे कर्तव्य आहे संगमनेर सुसंस्कृत शांत राहण्यासाठी, पण काही जणच पराभवानंतर संगमनेरला अशांत करून संगमनेरला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, तर त्याबाबतच आज कुठेतरी ही विचार करण्याची वेळ आली. नाही, आता जी मला माहिती मिळाली त्यानुसार मग ते संगमनेरमध्ये कोणाच्या घराच्या जवळ हे तुम्ही शोधलं पाहिजे. कोणाच्या घराच्या जवळ आहे? संगमनेरमध्ये आहे ना कुठंतरी, मी तर अजून पाहिलं नाही, पण कुठंतरी आहे. मी हबीब काय हे कोणाच्या घराजवळ आहे? माझ्या तर घराजवळ नाहीये, हे कोणाच्या घराजवळ आहे? मग हे सगळ्या जर लिंक जोडत पुढे जायचं म्हटलं तर याच्यामध्ये निश्चित खूप मोठं काहीतरी निघणार आहे. आणि संगमनेरच्या तरुणांना माझ्यावर विश्वास आहे, पण हा विश्वासाला तडा जाण्यासाठी आई निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे षडयंत्र करून मला तर असं वाटतं का ते आणलेलं, खरंच मी रिपीट करतोय का हे उद्या माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरी ठेवायचा तर प्रकार नसावा, ही बी शोधावं लागेल. आता खूप खोलात जावं लागेल या बाबतीमध्ये. अपक्ष आमदार जे आहेत ते म्हणतात की माझे संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी फार चांगले संबंध आहेत आणि भविष्यकाळात ते मला मदत करतील, मग या प्रकरणात ते सिरियस घेतील? हे बघा, कोण बोलतं काय बोलतं म्हणून चालत नाही. मी महायुतीचा आमदार आहे, मी आमदार नव्हतो तोपर्यंत तुमचे संबंध लाख चांगले असतील, आजही चांगले असतील, पण राजकीय दृष्ट्या जिथं विचारील त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे संगमनेरच्या महायुतीच्या आमदाराच्या पाठीशी उभे राहतील, ही मला खात्री आहे ना. शिंदे साहेबांनी आजपर्यंत विकास काम करताना भेदभाव न केला, आला त्याला देत गेले, तो देना बँक आहे. शिंदे साहेब ही देना बँक आहे, देणारे माणसं आहे, घेणा बँक नाही येते. त्याच्यामुळं दिला असेल त्यांनी, मी आमदार नसताना दिला असेल. आता मी आमदार आल्यानंतर आज शिंदे साहेब आमदार त्यांच्या पक्षाच्याला पाहतील का असं यांनी काय मोठा तीर मारलाय. 53 तालुक्याचे आमदार झालेत आणि 53 तालुक्यामध्ये फक्त तुम्ही संगमनेरमध्येच 15 प्रभागात गुंतून बसलेत. त्यामुळं निवडणूक काही संगमनेरचीच नाही, सिन्नरची बी आहे, सगळीकडचीच आहे. तर मला त्या खोलात जायचं नाही. मी सांगितलंय, मी अजून बी तुमच्या पत्रकारांना तेच सांगितलं की मी फक्त आज ही पत्रकार परिषद या मुद्द्यावर घेणार होतो. राजकारणावर बोलण्याची परिस्थिती राहिली काय? आज जनतेने मॅन्डेट दिलं, जनता आमच्या बरोबर आहे. संगमनेरातली नगरपालिकेला सुद्धा जनता आमच्या बरोबर आहे. आज दिसतंय संगमनेरमध्ये अजून बी हा एक महत्वाचा मुद्दा राहिला का. आता ही बी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का निवडणुकीच्या कालावधीमध्ये बनावट नोटांचा सुद्धा सुळसुळाट संगमनेरमध्ये होऊ शकतो, याची सुद्धा माहिती पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. कारण यापूर्वीचे जे बनावट नोटवाले धरले गेले हे कुठं ना कुठं कोणाची तरी तार जुळत आहे का हे बी बघावं लागेल. आणि 2-3 दिवसापूर्वी काही व्यापाऱ्यांनी मला फोन केले, भाऊ संगमनेरमध्ये यापूर्वी नाही पण आता बनावट नोटा बी आमच्या याच्यात आल्यात. त्यामुळं
हे MD ड्रग्ज, हे बनावट नोटा, हे फक्त स्वतःचं राजकीय पुढे जाण्यासाठी आणि अमोल खताळला बदनाम करण्यासाठी तर हा प्रकार संगमनेरात सुरू नाही ना, हे सुद्धा आता तपासून घ्यायची वेळ आली. व्यापारी सांगताय आमच्याकडे नोटा बनावट आल्या. मग या बनावट नोटा आल्या कुठून आल्या? संगमनेर मार्केटमध्ये जर असा प्रकार होत असेल तर मी उद्या शिंदे साहेबांना या संदर्भात पत्र देऊन मागणी करणार आहे का हे बनावट नोटाचे जे चालणारे आहेत चालक कोण आहेत याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि हे शोधले गेले पाहिजे, यांच्या पाळामुळपर्यंत गेलं पाहिजे, हे कायमचे उघडून टाकले पाहिजे. आता संगमनेरमध्ये माग राणेमाळ्यात का कुठेतरी धरले गेले होते, ते कुठले तरी ग्रामपंचायतीत होते, त्यांचे बी भरपूर संबंध होते राजकीय यांच्या बरोबर. तपासाचा भाग हा. मग आता हे मी बोलण्यापेक्षा मी फक्त तुम्हाला सांगितलंय का मला काल व्यापाऱ्यांनी काही सांगितलं की भाऊ आमच्याकडे, बरं एक व्यापारी म्हणला तर मी म्हणाल अरे चुकून आला असेल, 2, 3, 4, 5 व्यापारी म्हटले काय भाऊ बनावट नोटा संगमनेर मार्केटमध्ये आल्यात, मग या निवडणुकीच्या वेळेसच कशा आल्यात? मग जर या आल्यात तर पुन्हा या नोटा कोण चलनात आणून राहिलं हे शोधावं लागेल. कोण धनशक्तीचा वापर करून राहिलं? आम्ही तर सांगतो आज जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई सुरू आहे, तर धनशक्ती कोणी बाहेर काढली हे शोधावं लागेल. आणि त्याच्यामध्ये म्हणून तर जनतेने 40 वर्ष नाकारलं. लोकांना माहिती आहे कोण काय करतं कसं करतं, त्यामुळं माझ्यावर आरोप करून तुम्हाला लोक परत घेतील हा तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला त्याच्या शुभेच्छा. आम्ही आमचं काम करत राहिलोय, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. त्या संधीच्या माध्यमातून जो विश्वास लोकांनी व्यक्त केलाय त्या मायबाप जनतेचे उपकार आशीर्वाद घेऊन पुढे चाललोय. त्यामुळं एवढंच आहे का राजकारणामध्ये मी तर 100% सांगतो, मी काचेच्या घरात राहत नाही. खालच्या पातळीवर ट्रोलिंग सगळं चाललंय, त्याला बी मी हे नाही करत. तुम्हाला काय करायचं करा, तुम्ही काय टीका टिप्पणी करायची करा, जनता आमच्या बरोबर हा विश्वास घेऊन पुढे चाललोय. त्यामुळं या गोष्टींमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करून, पालकमंत्री महोदयांना विनंती करून याच्या पाळामुळापर्यंत याच्या शेवटपर्यंत पोहोचण्याचा आमचा विचार आहे. या निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नागरी समस्या किंवा त्या मुद्दे सोडून ड्रग 2 नंबर अवैध धंदे याच्यावर ही निवडणूक फोकस केली जाते, हे जाणीवपूर्वक केलं जातं. मी सांगतो ना, हे षडयंत्राचा भाग आहे. हा एक भल्या काही दिवसापासूनचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे समोरच्यांचा, का ही निवडणूक लोकांनी तुम्हाला का नाकारलं? एवढे वर्ष सत्ता देऊन तुम्ही विकास केला नाही, एवढे वर्ष सत्ता देऊन तुम्हाला लोकांना तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळलं नाही, कार्यकर्त्यांना जीव लावला नाही, म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलं. आज अचानक का बरं हे बाहेर यायला लागलं? बरं कारवाया होऊ राहिल्या, कारवाया होत नसता तर माझ्यावर आरोप झाले असते तर मी विचार केला. पण आज हा कुठंतरी तरुणांनी यांना झिडकारलंय, तरुण यांच्या बरोबर नाही म्हणून कुठंतरी तरुणांना व्यसनाधीन करतोय आमदार. तरुणांना संगमनेर शांत झालं. काय शांत आलं? संगमनेरमध्ये 1 वर्षामध्ये एक घटना दाखवा तुम्ही. यापूर्वी दर 6 महिन्याला 2 महिन्याला वादविवाद व्हायचे, पोलीस स्टेशनला मॉपच्या मॉप यायचे, इकडून मॉप तिकडून मॉप, सगळीकडून मॉप यायचा, पोलीस स्टेशनच ताब्यात घेतल्या जायचं. 1 वर्षात कुणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला का? आज संगमनेर शांत आहे. मी यापूर्वी सांगितलं, संगमनेरला अशांत करण्याचा प्रयत्न कोण करतंय हे आम्हाला माहिती आहे. पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन जर होणार असेल, माझ्या हे जे MB ड्रग रॅकेट म्हणा किंवा बाकीच्या याच्यामध्ये, तर निश्चित हे गंभीर बाब आहे आणि याच्यात खोला त्याच्या घरच्या बरोबर त्यांनी चौकशी नाही केली. सगळ्यात मोठा ड्रग्ज माफी MD तोच आहे मोठा. नाही, मी तर आता याच्यामध्ये 7 आरोपी माझ्याकडे आलेली माहिती. 7 मध्ये 3 आरोपी पुण्याला आहे, लोणी का बोलला त्याला यात्रापर्यंत अटक नाही. पोलिसांपेक्षा नाही, याच्यात माझा उद्देश हाच होता का, उद्देश म्हणण्यापेक्षा हे जे आहे ना पाळंमुळं खांदायचेच. मी जबाबदारी मला कळालेली माहिती होती संगमनेर खुर्दामध्ये याचं बऱ्यापैकी चालतं, त्यानुसारच प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन
पोलीस प्रशासनाला सांगितलं गेलं होतं की हे धरायचेच, कारवाया करायच्यात. आता तुम्ही सांगत असाल, पण मी आज याच्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा एवढा ठेवला होता का वारंवार कुठली गोष्ट झाली का तरुणांवर यायचं ना आमदारावर यायचं, तरुणांवर यायचं, तरुणांवर यायचं. अरे बाबा, तरुणांना काय बदनाम करू राहिले तुम्ही संगमनेरच्या? हा, तुमची साथ सोडली म्हणून तरुण आज व्यसनाधीन झाले का? पण यांना तर राजश्री तुम्हीच दिला. हा व्यक्तीचे फोटो दाखवलेत मी तुम्हाला, माजी आमदारांबरोबरचे फोटो आहेत. माजी आमदाराचा खास नगरसेवक त्याच्या घरातला आहे आणि विद्यमान उमेदवार सुद्धा तो व्यक्ती आहे. पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही बी काढले पाहिजे. मी सांगणार आहे, सीसीटीव्ही कोण आलं होतं, याला अटक व्हायच्या टायमिंगला कोण गेलं होतं हे बी बघितलं गेलं पाहिजे. पण आमचा प्रयत्न राहणार आहे संगमनेर ड्रग्स मुक्त, दहशतमुक्त तालुका केला आम्ही बऱ्यापैकी, दहशतमुक्त शहर सुद्धा आता दहशतमुक्त भयमुक्त करायचंय. आणि हे भयमुक्त करताना त्यामध्ये हे ड्रग्स मुक्त, गांजाचं हब संगमनेरात होतं, इथून हैदराबादला जात होतं, अशामध्ये तुम्हीच माध्यमांनी छापलेलं आहे. आज त्याच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घालून हे करणार. जो पोलीस अधिकारी याच्यामध्ये त्यांना पाठबळ देत असेल तर अशा अधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा वेळप्रसंगी मी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार. संगमनेर शहरामध्ये शाळांची संख्या बरं कमी आहे. मग हे नाही, निश्चित आता मुख्यमंत्री महोदयांना तो पत्रव्यवहार करणार आहे का आता जे नवीन काही पोलीस भरती भविष्यात होणार आहे त्यातून बी, आणि जे आत्ता काही असतील तर त्यातून काही पोलीस मध्ये आपण काही आणले. कर्मचारी संख्या कमी होती, महिलांची संख्या जास्त असल्यामुळं शहर पोलीस स्टेशनला अडचण येत होती, तर आपण काही कर्मचारी आणलेले आहेत. पण अजून जर कमी पडत असेल तर आपण निश्चित कर्मचारी यांनी काही नावाच्या व्यक्तीला साठी पैसे पण दिलेले, खुलासा केला पाहिजे. नाही, मी सांगितलं ना का ही चौकशी संगमनेर पोलीस स्टेशन पुरती मर्यादित ठेवायचीच नाहीये. ही चौकशी राज्य स्तरावरून, वरिष्ठ पातळीवरून, वरिष्ठ यंत्रणेकडून आपल्याला ही चौकशी करायची. मग याच्यामध्ये कोण पोलीस कर्मचारी आहे का पोलीस अधिकारी आहे का कोणत्या पक्षाचा माजी आमदार आहे का आजी आमदार आहे का अजून दुसरा कोणी आहे, हे सगळं शोधलं गेलं पाहिजे. या शोधण्यासाठी तर मी पुढाकार घेतला आहे. कारण हे तर माझं, तुमच्या संगमनेरकर मायबाप जनतेचा चांगला मला आशीर्वाद होता, माझ्यावरती केलेलं काम माझं पुण्य चांगलं होतं, म्हणून माझ्यावरती ज्यावेळेस वार प्रतिवार होत होते त्यावेळेस पोलीस प्रशासनाने म्हणा त्यांच्या सोर्सेस थ्रू ही कारवाई झाली आणि या कारवाईनेच सगळं चेहरा कोणाचा उघडा पाडलाय. नाही, याच्यामध्ये एक सांगतो, कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तीला तो कुठल्या पक्षाचा काय आहे याला आम्ही पाठबळ देत नाही. ज्यावरती माझ्यावरती आरोप प्रत्यारोप झाले होते तो कार्यकर्ता तो जिम चालवतोय, बरोबर, त्याच्यावरती झाली कारवाई झाली. माझा फोन आहे का पोलीस स्टेशनला? तुम्ही हे शोधलं पाहिजे ना. तुमचा फोन आहे ना पोलीस स्टेशनला या प्रकरणामध्ये, माझा फोन नाहीये पोलिसांना. कोण जो त्यावेळेस धरला गेला, मला त्याच्यामध्ये जर राजकीय राजाश्रय मिळाला असता तर ती कारवाई सुद्धा थांबू शकत होती. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून किंवा सत्ताधारी पक्षाचा जर तो कार्यकर्ता म्हणून तुम्ही म्हणताय तर अशा कारवाई यापूर्वी संगमनेरात थांबल्या असतील, थांबलेल्या आहेत, थांबू शकत होतो. पण चुकीच्या प्रवृत्तीला आमच्याकडून पाठबळ मिळत नाही. चुकीचा व्यक्ती जो करत असेल त्याला कायदेशीर सामोरे जावाच लागेल. त्यामुळं मी सांगतोय, माझ्यावर त्यांनी आरोप केला, अमोल खताळनी स्पष्ट केलं मगाशी का तो सुपारी बडीशोप खात नाही, मला कुठलं व्यसन नाही, मी कशाला हे करेल. आता जर तुम्ही त्या जिमवाला काय करतो हा त्याचा व्यक्तिगत होता, त्याचं झाल्यावर त्याच्यावर कारवाई झाली, सगळं झालं त्याच्यावर झालं. पण ह्या प्रकरणावरती तुम्ही बोला ना. 103 ग्रॅम MD, तुमच्याबरोबरचे फोटो नंतर तुम्ही कोणत्या कोणत्या पोलीस प्रशासनाला अधिकाऱ्यांना फोन केले, तुमच्या PAने केले, हे तुम्ही जाहीर करा. कोणती पोलीस यंत्रणा
जर नाशिकला 100% नाही झाला पण थोडासा फटका बसला तर जिल्हा लेवलवरच त्याची बराच म्हणून ते संघटनेमध्ये नाही होणार. जिल्ह्यातून कुठे येऊ शकतो माणूस कुठलाही प्रवास करणार तर जिल्हा लेवलवर काही करायचं आहे का आपल्याला? आपण सगळीकडेच म्हणतोय ना, बनावट नोटांच्या विरोधातच आहे आपण. पण ती काय नाशिकवरून आली म्हणत नाही मी, का पुण्यावरून आली म्हणत नाही. पण मला जे काही चर्चा तुमच्या सारख्यांच्याच माध्यमातून मिळती का संगमनेरमध्ये छापल्या जात असतील तर ते बी शोधलं पाहिजे ना. ते शोधलं पाहिजे. पण मग आता मला सांगा, दबावमुक्त करण्यासाठी एक पुढाकार घेतला पोलीस यंत्रणा ही दबावमुक्तच राहते. संगमनेरमध्ये तरी सध्या मला सांगा, जर माझा दबाव असता तर कारवाया काही झाल्या असत्या का? या कारवाया झाल्या असत्या का? गेल्या काही दिवसापासून सगळं चालू आहे, कारवाया झाल्या असत्या का? त्यामुळे पोलिसांवर आमचा कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. पोलिसांना कारवाया करताना मोकळीक दिली आहे, ते करताय. त्या दृष्टीने आता जेवढं ते करतील, आता त्याच्यात शांभाऊ म्हणतात तसं जर असेल तर निश्चित ते बी गंभीर आहे. विधानसभेचा प्रश्न उपस्थित करणार 100% आता जे अधिवेशन होणार आहे डिसेंबरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये सुद्धा मी हा विषय घेणार आहे. औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी हा विषय लावून धरणार आहे. याच्या खोलापर्यंत जायचं आहे मला आता, कारण मला माहिती मिळालेली पक्की माहिती आता. त्याच्यात फक्त थोडी शहानिशा मलाही करायची आहे आणि वरत्या पातळीवरून निपक्ष कशी होईल. आता निपक्षाला काय, आता मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे तर मी तर आडूनच धरणार की ही कारवाई कशी चौकशीच झाली पाहिजे. ठीक आहे.